नवीन नवीन लग्न झाल्यानंतर नवऱ्याने बायकोला सांगितलं, आता इथून पुढे माझी आई ती तुझी आई. ती म्हटली ओके. तर एक दिवस काय झालं, नवरा ऑफिसमधून लवकर घरी आला आणि तो त्याच्या बायकोवरती खूप चिडायला आणि ओरडायला लागला. त्यावर ती म्हणाली काय झालं, तर तो म्हणायला लागला तू माझ्या आईला बोललीस प्लीज गप बसा यार. त्यावर बायको म्हणाली माझी आई जर असती तर मी असं बोलले असते प्लीज गप बस यार, काही बोलू नको. त्यावर नवरा म्हणाला हे तू चुकीचं बोलतेस, हे तू चुकीचं केलं माझ्या आईसोबत. त्या बायको म्हणते की तूच तर बोलला होतास की आजपासून माझी आई ती तुझी आई. मग नवरा बोलतो मग तू काय पण बोलणार का आईला. त्यावर बायको म्हणते आई ती आई असते ना, आणि तू सांगितलं आजपासून माझी आई ती तुझी आई. ती बोलते मी जस्ट चेक करत होते, हे तू फक्त मलाच सांगितलं होतं, हे तू तुझ्या आईला नाही सांगितलं की आजपासून ही तुझी सून नाहीये तर ही तुझी मुलगी आहे म्हणून. नाही म्हणजे हा जो गेम चालू आहे त्या गेम मधल्या प्रत्येक कॅरेक्टरला तू हे सांगायला पाहिजे होतं की ही तुझी मुलगी आहे, ही तुझी आई आहे वगैरे. फक्त मलाच काय तिला सांगितलं जातं की सासूला आईप्रमाणे वागव. मग आता मैत्रिणींनो मला तुम्ही सांगा की इथे नवरा चुकीचा आहे की आई चुकीची आहे की सून चुकीची आहे. चला तर आज मी बनवली होती हादग्याची भाजी, म्हणजेच हादग्याच्या फुलांची भाजी. ही हादग्याची फुले म्हणजे एका प्रकारचं औषधच आहे बरं का आपल्या शरीरासाठी, कारण हे आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की हादग्याच्या भाजीचे बहुगुणी फायदे आपल्या शरीराला मिळतात. तर मी यात फक्त लसूण, थोडीशी लाल मिरची पावडर आणि मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि बिना पाण्याची ह्याप्रमाणे म्हणजे किंचितचं पाणी ओतून ह्या प्रकारे मी हादग्याची भाजी बनवून तयार केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.